असेल, कुणाला धोका देऊन, कुणाचे पैसे बुडवून, कुणाचा व्यवहार खंडवून, कुणाला लबाड बनवून, अशा संपत्तीमध्ये, अशा सोन्यामध्ये कलीचा वास आहे. आणि हा कलीचा वास आपल्याला ह्या कलीपासून वाचायचा असेल तर स्वामी समर्थाच्या नित्य सेवेमध्ये एक मंत्र आहे, कलिमल नाशक मंत्र. आपल्याला समर्थांची ही नित्य सेवा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये कलीपासून वाचण्याचा मंत्र कलिमल नाशक मंत्र आहे. कर्कोटकस्य नागस्य दमयंत्या नलस्य ऋतुपर्णस्य राजस्य कीर्तनम कलिनाशनम हा मंत्र आहे. या समर्थाच्या दिंडोरी प्रणित समर्थाच्या या मार्गामध्ये हा ग्रंथ म्हणजे बहुमूल्य ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये गणपती अथर्वशीज, मुलांना शिक्षणासाठी सरस्वती मंत्र, छोटे छोटे मंत्र, छोटे छोट्या बहुमोल असा याच्यामध्ये खजिना आहे. ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी लातूरहून येताना 1 नंबरला तिथं समर्थाचं मंदिर आहे, तिथून तुम्ही आणू शकता. ह्या कलीपासून वाचण्यासाठी हा मंत्र जर आपण दररोज म्हणलं तर ह्या कलीचा वारा आपल्याला लागत नाही. आपण म्हणतो ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वाचा भाविक असेल, तसा हा कलीचा वारा आपल्याला वाचायचा असेल तर आपण ती नित्य सेवा घरी घेऊन या. त्याच्यामधले मंत्र तंत्र काय जे असतील ते आपल्या मुलांना शिकवा, मुलांवर संस्कार करा. सरस्वती मंत्र आहे, गणपती अथर्वशीच आहे, कुठलंही त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणताल ते आपल्याला याच्यामध्ये मिळतंय. सोप्या भाषेत, मराठी भाषेत महादेवाची सेवा, आपल्या भोलेनाथाचं मंदिर आहे इथं, ह्याच्यामध्ये रुद्र आहे, प्राकृत असं संस्कृत पण आहे. पण ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांच्यासाठी रुद्र पठण मराठीत आहे. याच्यामध्ये मराठीतलं रुद्र पठण करा, महादेवावर गळती ठेवा, ते तीर्थ आपल्या सगळ्या घरच्यांना द्या पेण्यासाठी. असं नाही पेलं तर स्वयंपाकात वापरा. आपल्याच घरची महादेवाची पिंड घ्या, त्याच्यावर चमच्यानं पाणी सोडा, गळती असेल तर गळती ठेवा. नाहीच तुम्हाला काही जमलं तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वाद तुम्ही वंदना मृत्योर मोक्षे यमामृतात या मंत्राचा तरी जप करा आणि ते महादेवावरचं पाणी आपल्या सगळ्या घरातल्यानी स्वयंपाकामधून तरी घ्या. व्यसनी जे माणसं असतील ना त्यांचं व्यसन सुटलं जातं महादेवावरचं पाणी त्यांना दिल्यानंतर. असं ह्या कलियुगामध्ये भोलेनाथांची सेवा करा, भगवान शंकराची, कुठल्याही देवाची. भागवत सांगत नाही की तुम्ही या देवाची सेवा करू नका, कुठल्याही देवतेची सेवा करा पण मनामधून करा, संकोचपणे करा. कारण दगडावर जरी भाव ठेवला तरी दगडात सुद्धा आपल्याला देव झाल्याशिवाय, तो पावल्याशिवाय राहत नाही. म्हणून फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे. कुठलीही सेवा करीत असताना किती शुद्ध अंतःकरणाने करता याला महत्व आहे, दिखाव्यासाठी उपयोग नाही. मी रोज जाते महादेवाला, मी रोज ही करते, मी रोज ती करते. अरे बाबा, तू मन शुद्ध कर, चित्त शुद्ध कर, दुसऱ्याचं वाईट मनात आणू नको, कुणाला वाईट चिंतू नको. मन जर शुद्ध झालं ना तर आपल्यामध्ये हा भगवंत येऊन चिरकाल आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न होतो. अहो, आपल्याला प्रवासाला जर जायचं म्हणलं, बस स्टँडवर गेलो तर आपण एखादा दगड शोधतोय, 10-15 मिनिट झालं एसटी नाही येऊ द्या, आपण दगड शोधतोय, आहे का कुठं चांगला दगड, का आपल्याला बसायचंय, किती वेळ, फक्त एसटी येऊस तरी आपण चांगली जागा शोधतो. मग एवढ्या मोठ्या भगवान परमात्म्याला जर आपल्या हृदयामध्ये बसवायचं असेल तर त्याला नाही का चांगली जागा लागणार. मग हे काम